बातमी बीडनंतर थेट युद्धाची. हे आखातातलं युद्ध महायुद्ध होऊ लागलंय आणि मंडळी त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे चटके महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात जाणवायला लागलेत. इतके की काही ठिकाणी गॅस टंचाई आहे. गॅस टंचाईच्यामुळे जसं घरात स्वयंपाक कसा करायचा, मोठ्या मोठ्या मंदिरांमध्ये आस्थापनांमध्ये जशी अडचण येते तशी अनेक कारखाने सुद्धा असे आहेत मंडळी की जिथे गॅस नसल्यामुळे उत्पादन खुंटलंय. महाराष्ट्रात अद्याप पेट्रोल डिझेलची टंचाई नाही, पण नेमकी काय परिस्थिती महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आहे पाहूयात आमचा एक सविस्तर रिपोर्ट. आखाती देशात उडालेला युद्धाचा भडका शांत होण्याचं नाव घेत नाहीये. अमेरिका, इस्रायल आणि इराणकडून परस्परांवर जोरदार हल्ले सुरूच आहेत आणि या युद्धाचे परिणाम महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांनाही सहन करावे लागतात. गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम झालाय. निर्यातीवर परिणाम झाल्यानं शेतीमालाचंही मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी सुद्धा अडचणीत सापडलाय. आखाती देशातील युद्धाचा फटका राज्यातील उद्योगांनाही बसलाय. तुम्ही चहासोबत रोज पार्लेजी बिस्किट खात असता. गोरगरीब आणि मजुरांसाठी तर पार्लेजी अनेकदा भूक शमवण्याचं साधन आहे. पण हेच पार्लेजी बिस्किट बनवणारी बुलढाण्यातली शिवांगी बेकर्स ही कंपनी गुरुवारपासून बंद आहे. शिवांगी बेकर्समध्ये क्रीम आणि ग्लुकोज बिस्किटांचं उत्पादन केलं जातं. बिस्किट बनवणारे ओव्हन पूर्णपणे गॅसवर चालतात. मात्र आखातातील युद्धामुळे व्यावसायिक गॅसचा पुरवठा पूर्णपणे बंद झालाय. त्यामुळे कंपनी तात्पुरती बंद करण्याची वेळ मालकांवर आली आहे. शिवांगी बेकर्समध्ये 500 कामगार काम करतात. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न आता उभा राहिलाय. आमचे जे दोन्ही ओव्हन आहे, आम्ही पार्लेसाठी बिस्किट बनवतो. आमचे दोन्ही ओव्हन LPG गॅसवर चालत आहे आणि 11 तारखेपासून आम्हाला गॅसचा सप्लाय बंद करण्यात आलेला आहे. आमच्याकडे जेवढा स्टॉक होता तेवढा आम्ही संपवला पूर्ण. आता दोन्ही प्लांट बंद आहे माझे आणि 2-3 दिवसात काही साईन दिसत नाही आहे की गॅस येणार आहे की नाही येणार आहे, काही क्लिअर नाही आहे. तरी अशी परिस्थिती आहे सध्या. नेमकं शासनाच्याकडून तुमची काय मागणी असेल? इसेन्शियल कमोडिटी म्हणून बिस्किट उत्पादनासाठी काहीतरी पाठपुरावा गॅसचा आम्हाला झाला पाहिजे अशी आमची विनंती आहे. कारण इकडे 500 कामगार आहेत, त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. युद्धामुळे व्यावसायिक गॅस पुरवठा ठप्प झाल्यानं सिंधुदुर्गातील हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले. तळ कोकणात पर्यटकांचा मोठा राबता असतो. अशा वेळी पर्यटकांच्या जेवणाचे वांदे होऊ नयेत म्हणून इथल्या हॉटेल व्यावसायिकांनी चुलीचा पर्याय निवडलाय. मात्र लाकडांच्या किमती वाढल्यात आणि ते परवडत नसल्यानं काहींनी तर आपलं शटर बंद केलंय. लवकर गॅस पुरवठा झाला नाही तर व्यवसाय बंद करण्याची वेळ येईल अशी भीती हॉटेल चालकांकडून व्यक्त केली जाते. आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे काही पर्यटक येणार आहेत त्या पर्यटकांचं आता मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. माझ्या पाठीमागची ही जी काही दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे बघा, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील तळ कोकण हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये 5 ते 6 चुली ज्या आहेत ते आपल्याला पेटलेले पाहायला मिळतात. खरं तर एवढी गंभीर परिस्थिती आलेली आहे कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं तर गॅसचा जो काही तुटवडा आहे तो कमर्शियल गॅस आहे ते मिळत नाहीत. अशी परिस्थिती फार मोठी निर्माण झालेली पाहायला मिळते आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात याचा हॉटेल व्यावसायिकांना फार मोठा जो आहे तो फटका बसलेला पाहायला मिळतो. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरच्या कॅन्टीनला सुद्धा गॅस टंचाईचा फटका बसलाय. रेल्वेच्या कॅन्टीनमध्ये एकूण 37 मेन्यू आहेत, पण आता फक्त 7च मेन्यू बनवण्याचा निर्णय कॅन्टीन चालकांनी घेतलाय. रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मिसळ, इडली, वडापाव, डाळ, भात, भाजी, चपाती फक्त बनवली जात असल्याचं त्यांनी सांगितलंय. आणि इतकंच नाही तर आजवर कधीही न पाहिलेलं चित्र रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर दिसतंय. गॅस नसल्यानं फलाटावरील स्टॉलमध्ये आता चुली पेटवण्यात आला. तर आता 5वा दिवस आहे की गॅस सिलेंडर उपलब्ध नाही आहेत आणि या 5 दिवसामध्ये खूप समस्यांना आम्हाला सामोरं जावं लागत आहे. 34 खाद्यपदार्थांची यादी असताना सुद्धा आम्हाला 6 ते 7 खाद्यपदार्थ आता द्यावे लागत आहेत. आम्ही देत असलेली जरी हा व्यवसाय असेल तर त्याच्याबरोबर सेवा ही निगडीत आहे. त्यामुळं जिल्हाधिकारी साहेबांना आमची विनंती आहे की आपण थोडं इकडे लक्ष देऊन प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आम्हाला सहकार्य करावे. युद्धामुळे तेल आणि गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाल्यानं उद्योगांना कच्चा माल मिळणं मुश्किल होऊन बसलाय.
नाशकात पाणी बॉटलच्या बॉक्सची किंमत 25 ते 30 रुपयांनी वाढली आहे. आपल्याला युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता संपूर्ण देशभरात बसू लागला आहे. अशातच पिण्याच्या बॉटलांच्या किमतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. होलसेल किमतींमध्ये बॉक्स मागे 25 ते 30 रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे युद्धाचा फटका आता पिण्याच्या पाण्याला देखील बसतोय. या सर्व विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी दुकानदार आहेत. दादा, काय सांगाल, किती किमतीमध्ये वाढ झाली? कमीत कमी 30 रुपये प्रत्येक बॉक्स मागे वाढ झाल्यामुळे आम्हाला लय मोठा फटका बसलेला आहे. एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे सोलापुरातल्या डेअरी उद्योगांना सुद्धा मोठा फटका बसलाय. गॅसवर आधारित अनेक डेअरी उद्योग ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. दुधापासून खवा, बासुंदी तयार करण्यासाठी गॅसचा वापर केला जातो. पण गॅस टंचाईमुळे या उद्योगांनी शेतकऱ्यांकडून दूध खरेदी सुद्धा कमी केली आहे. राज्यभरात एलपीजीचं संकट जे आहे ते जाणवत आहे आणि याचा फटका जो आहे तो थेट डेअरी व्यावसायिकांना पडल्याचं दिसतंय की अनेक डेअरी व्यवसाय जे आहेत ते आता बंद करण्याची वेळ आली आहे. कारण एलपीजीचा साठाच उपलब्ध नसल्याचं दिसून येतं आहे. ही जी मशीन आहे की याला गॅसची जी आहे ती गरज आहे. कारण दूध तापवणं असेल किंवा पनीरची प्रक्रिया करणं असेल, बासुंदी असेल किंवा खवा तयार करणं असेल, ह्या मशीनचं काम आहे. आणि ही जी गॅस सिलेंडर जर तुम्ही पाहत असाल तर हे गॅस सिलेंडर रिकामे झालेले आहेत आणि दुग्ध व्यावसायिकांना आता गॅस वेळेवर मिळत नसल्याचं देखील सांगितलं जातं. गॅस टंचाईच्या झळा पंढरपुरातल्या आश्रमशाळांनाही बसू लागल्या. आश्रमशाळांमध्ये गॅस अभावी विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल होण्याची शक्यता आहे. पंढरपूर तालुक्यातल्या वाखरीमध्ये 320 विद्यार्थी गॅसच्या प्रतीक्षेत आहेत. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधल्या युद्धाचा परिणाम थेट गोरगरिबांच्या ताटावर झालाय. गॅस टंचाईमुळे धुळ्यातलं शिवभोजन थाळी केंद्रात चुली पेटवण्यात आल्यात. आधीच सरकारकडून अनुदान मिळालेलं नाही आणि आता गॅस टंचाईमुळे शिवभोजन केंद्र अडचणीत सापडलेत. चुलीवर आज स्वयंपाक करून आमचे आज उदरनिर्वाह महिलांचा देखील भागविला जात आहे आणि 9 महिन्यापासून शासनाने अनुदान थकीत असल्यामुळे देखील आम्हाला त्यांना क्रमप्राप्त जेवण देणं आहे. आज आलेली परिस्थिती, सिलेंडरचा जो साठा होता तो देखील संपलेला आहे. शासनाला एक विनंती आहे की ज्याप्रमाणे आपण अनुदानित शाळांना वगैरे 100% सिलेंडरचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय देखील या आम्हाला लागू करावा आणि आम्हाला सिलेंडरचा पुरवठा आपण करून दिल्यास येणाऱ्या ग्राहकांना चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न आमचा निश्चित राहील. व्यावसायिक गॅस पुरवठा थांबलाय. पर्याय म्हणून हॉटेल चालकांनी चुली पेटवल्यात. त्यामुळे लाकडाची आणि कोळशाची मागणी वाढली आहे. पण नाशिकमध्ये लाकूड आणि कोळसाही आता महागलाय. 2,500-3 हजार किलोमीटर लांब पेटलेल्या युद्धाचा परिणाम तुमच्या आमच्या रोजच्या आयुष्यावर होऊ लागलाय. केंद्र आणि राज्य सरकारकडून उपाययोजना सुरूच आहेत. मात्र युद्ध अजून किती काळ सुरू राहील याचा अंदाज कोणी बांधू शकत नाही. तोपर्यंत परिस्थितीला सामोरं जाणं हेच आपल्या हातात आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.